ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्निटी सर्व्हिस रोड 3 हात नाका येथे आयोजित केली आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। ठाणे महापालिका चषक 2024 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी गुरुवार 11 जुलै रोजी महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव निलेश पानमन, कार्याध्यक्ष विकास खाटे, खजिनदार विभव बिरवटकर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचं नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन 17 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। गेल्या वर्षी जवळपास 4600 छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं आहे। राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे 3 स्तर ठेवण्यात आले आहेत। राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल, वाईल्ड लाईफ, राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी तर वेडिंग, न्यूज, फोटो आणि फोटो फीचर, तर जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी ठाणे 24 मनसून हे विषय ठेवण्यात आले आहेत। तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आला आहे। तर यावर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून या स्पर्धेसाठी डेली लाईफ हा विषय ठेवण्यात आला आहे। या स्पर्धेसाठी एकूण 6,75,000 रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षी सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचे आयोजन करत आहोत। हा प्रदर्शन 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे। या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे, जे साधारणतः 300 विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे। 4 प्रमुख घटकांमध्ये, 4 प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर, महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे। यामध्ये महिलांचा समावेश, कॉलेज महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि त्याचे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा। साधारणतः 25 लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि 6,75,000 रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे। थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी, ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे, डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे। हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांच्या यामध्ये समावेश होऊन जातो, म्हणून या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे। महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे। महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते 24/7 काम करतात आणि ठाणे सिटीचे कानेकोपरेपर्यंत त्यांची पोच आहे। मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून, यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना, समाजाला काही संदेश देऊ शकतात काय, म्हणून ही संधी त्यांना देण्यात आली। गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइज मनी खर्च केला होता ते 4,73,000 रुपये होती। यावर्षी त्यामध्ये 2,02,000 रुपयाची वाढ करून 6,75,000 रुपये यावर्षी आपण प्राइज मनी ठेवली आहे।